गरुड झेप. तुझ्या मेहरबानीनं आजचा आमचा 50व्या वाढदिवसाचा दरबार मोठ्या इतमामानं पार पडला. क्यों वजीर आजम? इसमें क्या शक है जहापना. शहनशाहचा वजीर ह्या नात्यानं मी सांगतो की असला बेनिहायत दरबार मुघल सल्तनतनं आजवर कधीही पाहिला नसेल. काबूल कंधार पासून बंगाल पर्यंतचे सारे सरदार मनसबदार आज आग्र्यात इकट्ठा झालेत हुजूर. हाँ वजीर आजम, लेकिन राजपूत महामंडळाचे नेते मिर्झा राजे जयसिंग ते कसे आज दिसले नाहीत? आम्हीच त्यांना मना केलं होतं दख्खनचा सुभा सोडून इथे यायला. त्या नरकवासी सेवा भोसल्याचा मामला तर संपलाय, लेकिन दख्खनमध्ये आदिलशाही कुतुबशाही अजून जमीनदोस्त झाल्या नाही. या आलम हिंदुस्थानमध्ये आम्हाला एकच सत्ता मंजूर आहे, मुघल सत्ता, और एकच धर्म इस्लाम ही आमची आखरी मुराद आहे. ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. आइए शिवाजीराजे. शिवाजीराजे, ज्यांची सत्ता सर हिंदुस्थानवर आहे त्या मुघल साम्राज्याचे शहनशाह जिल्ले सुभानी औरंगजेब आलमगीर बादशाह. जहापना, हुजूर, मेरे आका शिवाजीराजे भोसले मिर्झा राजांशी झालेल्या तहानुसार मुजऱ्यासाठी आपल्या दरबारी आपल्या युवराजांसह हाजीर झाले आहेत. मग तो असा उभा का? त्याला गर्दन झुकवायला सांग. राजे होशवर्या, हा शाही दरबार आहे. आपण शरणागत आहात. जल्दीनं मुजरा करा. मुजरा नहीं, कुर्निसात करो. हा कुर्निसात करा. राजे, ठीक आहे रामसिंग, काळजी करू नकोस. परमेश्वर कृपेनं ऐश्वर्य आणि सत्ता प्राप्त होते असं म्हणतात. त्या परमेश्वराला मी मुजरा करतो. राम सिंह जी. सिवा राजा ने क्या कहा? अलीजा, आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वर समजून राजांनी मुजरा केलाय. त्याला सांग, त्याच्या गद्दारीने आणि बगावतखोरीनं आमच्या मनात खूप सदमा निर्माण झालाय, लेकिन पाक पैगंबरानं त्याच्याबद्दल आमच्या मनात रहेम निर्माण केली. मिर्झा राज जयसिंगांनी रदबदली केली. नाहीतर नाहीतर काय झालं असतं? नहीं तो मौत मिल जाती. लेकिन बादशाह रहमदिल आहेत. रहमदिल तर खरेच. आम दरबार चुकलेला असतानाही खाजगी दिवाणे खास मध्ये आमची भेट घडते ही शाही कृपाच म्हणायला हवी. नाही शिवाजीराजे, यात कसूर घडली असलीच तर त्याची जिम्मेदारी आमची आहे. नाही रामसिंग, या आग्र्यात पाय ठेवल्यापासून ज्या बेपरवाईनं आमचं स्वागत चाललंय तो केवळ बादशाही दौलतीचा अजागळपणा आहे हे मानायला आम्ही तयार नाही. राजे, आमचा अपमान करण्याचा त्यात इरादा असलाच पाहिजे. राजे शांत व्हा. बस वजीर आजम जी खिलत. जी हुजूर. कुंवर राम सिंह जी. जसवंत सिंह जी. हमारे नए मनसबदार छोटे राजा. हुजूर, आइए संभाजीराजे. आइए. और वजीर आजम जी सर्वांना वेळ द्या, त्यांची जागा दाखवा. जी हुजूर. आइए.
माझ्यासमोर कोण उभा आहे? महाराणा जसवंत सिंग महाराणा जसवंत सिंग. जी. माझ्या फौजेनं कायम ज्याची पाठच पाहिली तोच ना हा जसवंत सिंग. त्याच्या मागे मला उभं केलं जातं. राजे जरा सबुरीने घ्या, सबुरीने घ्या. रामसिंग मी इतका भोळा नाही. बादशहाच्या आमंत्रणावरून मी इथे आलेलो असताना नुसता विड्याचा मानकरी बनतो. हे असले विडे चढण्याची आम्हाला सवय नाही. राजे काय बोलताय? अहो शाही दरबारचा रिवाज आहे हा. दरबारचा रिवाज मला सांगता? कोणता पराक्रम केला तुमच्या या सरदारांनी? कशासाठी खिलती वाटल्या गेल्या? या जसवंत सिंगानं माझ्या समोर पराजय स्वीकारला म्हणून? रामसिंग, रामसिंग या जागी क्षणभरही थांबण्याची आमची इच्छा नाही. रामसिंग, जी जी. शिवा राजाला सांग, किल्तीसाठी एवढा अट्टहास असेल तर आम्ही त्यांना खिलत देऊ देखील. जी 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 हुजूर. आजवर असल्या अनेक खिलती या शिवाजीनं तलवारीनं उतरल्या आहेत. राजे जबान आवरा. खुद्द शहेनशाहांच्या समोर ही जुबान. नाही नाही राजे, यासारखा मोठा गुन्हा नाही. सम्राटांच्या. सम्राट? कोण सम्राट? राजे नामर्दांच्या स्तुतीनं भरणारा हा कसला सम्राट? राजे, आता हिरव्या कंच डबक्या भोवती पांढऱ्या कपड्यात वावरणारा ढोंगी बगळा. रामसिंग, तुझ्या त्या औरंगजेबाला सांग की गवत झाकून आग लपवता येत नाही. चला बाळराजे, थांबा राजे. दूर वा रामसिंग. राजे राजे. क्या हुआ? क्या हुआ? अलीजा, अलीजा रहम, अलीजा रहम. इथली तेज हवा आणि आपलं ऐश्वर्य पाहून त्या शिवाजीचं माथं भडकलंय अलीजा. हाँ 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 हाँ, हम सेवा का दर्द दिल जान सकते हैं. रामसिंग, आमचं खास गुलाब पाणी मागवून घे, त्याला होशवर आण, त्याच्या मुकामावर पोचव आणि तू एकटा इथे परत ये. अरे इतनी तेज जुबान. अरे क्या खिचखिच चल रही है? क्या है? अलीजा अलीजा या शिवानं तर कहर केला. खुद्द खुद्द शहनशाहांसमोर ही जबान. गद्दार! गद्दार! या गद्दारीला क्षमा नाही. हां, असल्या वर्तनाचा मुलाहिजा राखला गेला तर शाही तख्ताचा बोध राहणार नाही. बिलकुल. ओ हो 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 हो. अलीजानी हे कसं सहन केलं तेच कळत नाही. मक्कार! मक्कार. या मक्कार शिवाला त्याच्या बेमुरवत वर्तणुकीबद्दल कडाई सजा दिली गेली हा पाहिजे. हुजूर. हा काफर दरबारची सरळ सरळ बेइज्जत नाही करतो, तो. पाठ फिरवतो. कमीने, कुत्ते! कमीना, कुत्ता. अलीजा अलीजा, आपल्या इतकाच आम्हालाही संताप आलेला आहे. अशानं दरबारी इज्जत राहायची नाही. उद्या सगळ्या मानकऱ्यांमध्ये हेच बोललं जाईल. नाही 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 नाही, या कमीन्या शिवाची कत्ल केली पाहिजे अलीजा. और कुछ? जो खविंदा खामोश! मी कमीने कुत्ते म्हणालो तो शिवाजीला नाही, नालायकानो तुम्हाला म्हणालो. तो मन चाहेल तशी बडबड करीत होता तर तुमच्या कमरेला तलवारच होत्या ना. त्या का बाहेर पडल्या नाही? मला विचारता मी सारं का सहन केलं म्हणून? जवाब हवाय? जवाब एकच, या शाही अन्नावर पोचले तुम्ही सारे निमखराम, लाचार, नालायका. निकल जाओ यहाँ से. निकल जाओ. परवरदिगार, खुदा मालिक, अरे या औरंगजेबानं कधी कोणाला क्षमा केली नाही, कोणाला दया दाखवली नाही. तख्ताच्या झगड्यात बापाला बाप मानलं नाही, भावाला भाऊ मानलं नाही. बगावतखोरांची सर्रास कत्ल केली तो औरंगजेब. शाही तख्ताचा दुश्मन तो शिवा. त्याची बेलगाम जुबान निमूटपणे ऐकून घेतो. त्याने तख्ताला दाखवलेली पाठ शांतपणे पाहतो. लेकिन क्यों? तख्तासाठी बंडाळे करणारे माझे भाऊ जेव्हा गिरफ्तार करून माझ्यासमोर आणले गेले तेव्हा त्यांनी माझे पाय पकडले, माझ्याकडे प्राणांची भीक मागितली. ते तख्ताचे वारसदार नव्हतेच, वारस मी. ते भ्याड कायरजी होते. त्यांची कत्ल उघड्या डोळ्यानं पाहत असताना माझ्या मनात दयेचा स्पर्श झाला नाही. लेकिन हा शिवा सारं राज्य गमावून इथे येतो, नजरे नजर फिरवतो, उद्दाम जबान बोलतो. आणि हा औरंगजेब नाही, त्याला सजा जरूर होईल. मी त्याला सजा करीन, मीच त्याला सजा करीन. लेकिन परवरदिगार, इतना ही दे, एवढीच दुआ दे. त्या जन्मी शिवाच्या नजरेला नजर भिडवू देऊ नकोस. ती मला सहन करता येत नाही.
जहापना, हुजूर, मेरे आका. शिवाजीराजांना त्यांच्या छावणीकडे पोहोचून परत आलो. अलीजा, शिवाजीराजांच्या वर्तनाबद्दल मी शर्मिंदा आहे. त्या शिवाजीनं दरबारी रिवाज मोडला. जी, तख्ताला पाठ दाखवली. जी. धाराम सिंग त्याची कत्ल करून ये. अलीजा, आजची संध्याकाळ त्यांना पाहता कामा नये. अलीजा रहम, रहम, अलीजा रहम. नाही, मी त्याला दया दाखवणार नाही. शिवाजीची कत्ल झालीच पाहिजे. अलीजा, शिवाजीराजांची कत्ल होणार असेल होणार असेल, व्हायलाच पाहिजे. तर मग त्याआधी माझी आणि माझ्या बायका मुलांची कत्ल केली जावी. क्या कहा? जी हां अलीजा. अलीजा, माझे पिताजी मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजीला त्याच्या जीविताची हमी दिली आहे. अरे पण त्याने केलेला माझा अपमान, दरबारची बेइज्जती. आम्ही राजपूत आहोत अलीजा. दिलेला शब्द आम्ही पाळतो. माझ्या पिताजींची मला तशी आज्ञा आहे. त्यांनी शिवाजी राजाला शब्द दिलाय. दुरुस्त. तुझ्या वडिलांचा शब्द मी माझ्या इतकाच मोलाचा मानतो. जी. दाराम सिंग, शिवाजीच्या जीविताला काही धोका पोचणार नाही, अलीजा, पण त्याबद्दल तू जबाबदार राहशील. मी हा, तू. शिवाजी आग्र्यातून पळून जाणार नाही याबद्दल तू जिम्मेदार राहशील. कबूल? कबूल. ठीक ठीक, तसा करारनामा करून दे. त्या शिवाजीवर तुझे पहारे बसव जी. आणि जा तू. जी अलीजा. या काफरांची राजपुती अजब जात आहे. तख्ताच्या निष्ठेसाठी हा मिर्झाराज जयसिंग त्या शिवाला आमच्याकडे पाठवून देतो आग्र्याला, आणि त्याच वेळी त्याच्या जीवाची पण हमी घेतो. या हिंदूंच्या असा बेभरोशाच्या निष्ठेमुळेच या हिंदुस्थानमध्ये मुघल तख्त उभं राहिलंय, वाढलंय. ही परवरदिगारची कृपाच म्हटली पाहिजे. लेकिन याचा अर्थ हा मिर्झा राजा जिवंत आहे तोपर्यंत त्याची हमी मला मानावीच लागेल. लेकिन हा मिर्झा राजा जिवंत आहे तोपर्यंत या जन्मी शिवाला मी रामसिंगच्या पहाऱ्यात ठेवीन. लेकिन रामसिंग ही काफरच आहे. मी हळूहळू आमच्या आग्र्याचा कोतवाल त्या फौलाद खानचा पहारा तिथे बसवीन. रामसिंगचा पहारा काढून घेईन. परवरदिगार. हुजूर, ये जहापना. ये जाफर. अरे तुझ्या इतका भरोसाचा माणूस माझ्याकडे अख्खा दरबारात कोणी नाही. हुजूर. घे. हुजूर. हात. घे. हुजूर. घे. असले शाऊक मी जाणत नाही. जी. जाफर, जी. एक जोखमीचं काम आहे, ते व्हायला हवं. करशील? हुकम करावा हुजूर. त्या कमीन्या शिवाची कत्ल. नाही, तो आता आपल्या ताब्यात आहे. जी हुजूर. खोट्या अभिमानापोटी त्यांनी माझा आणि आपल्या दरबारचा अपमान केलाय. जी हा हुजूर. आणि या असल्या गुन्ह्याला कत्ल हीच एक शिक्षा आहे. हा, ती एकच शिक्षा आहे, हा. पण या अंमलात आणायला अजून अवधी आहे. अवधी? त्या मिर्झाराज जयसिंगांनी त्याच्या जीविताची हमी दिली आहे. मिर्झा राजा जिवंत आहे तोपर्यंत. अफसोस, अफसोस. यानी जब तक वो काफर मिर्जा जिंदा है तब तक ये सीवा मर नहीं नाही, तो मेलाच पाहिजे. जी हाँ हुजूर. तो मेलाच पाहिजे. हुजूर तो सीवा मेलाच पाहिजे. मेलाच पाहिजे. पण जहापना, याने पहले मिर्जा जी. अकलमंद, हुजूर. हुशार आहे. हुजूर. आता मी काय सांगतो ते ध्यान से ऐक. जी. आता दख्खनच्या सुभ्यावर मी शहजादा शाह आलमला पाठवी. शहजादा शाह आलम. त्याच्याबरोबर मिर्झा राजासाठी आजच्या दरबारची खिलतीची वस्त्र, दरबारची खास बनवलेली खिलतीची वस्त्र,
खास बनवलेली वस्त्र आजच्या दरबारसाठी, मिर्झा राजांसाठीची वस्त्र मिर्झा राजांसाठी जी अशी वस्त्र पाठवा जी की वस्त्र पहनताच मिर्झाची हमी संपली पाहिजे आणि तोही संपला. हो. याने जहापना खाविन मेरे आका हुजूर, याने जालिम खबोश. हुजूर. त्याचा पुन्हा उच्चार होता कामा नये. जी सगळं चुपचाप झालं पाहिजे. जी हुजूर. त्यासाठी लागेल तेवढा पैसा खर्च कर, हुजूर. त्याची मंजुरी आहे. जी लेकिन याद रहे, हुजूर. मिर्झा राजा नर्मला ओलांडून वापस येता कामा नये. नाही येणार हुजूर, नाही येणार. तो काफर मिर्झा राजा नर्मदा निकल जाओ, निकल जाओ. हुजूर. जा पण. जी हुजूर. हुजूर जहापना खाविन. परवरदिगार, खुदा मालिक, तो जन्मी सेवा मी त्याला ठार मारेन, मी त्याला खत्म करेन, मीच त्याला खत्म करेन. Wow.